श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्ल्ड ऑफ सान्वी अँड समारामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 15 ते 8 अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला मी एका ओळीमध्ये असे 15 ठिपके मांडून घेत आहे. त्यानंतर एक ठिपका कमी करत 14, दोन ठिपक्याच्या सेंटरमध्ये एक ठिपका देत आपल्याला एक ठिपका कमी करायचा आहे. असे आपल्याला 8 पर्यंत ठिपके मांडून घ्यायचे आहेत. आता हे 8 ठिपकेपर्यंत आपण मांडून घेतलेले आहेत. सेम याच पद्धतीने वरच्या बाजूलाही आपल्याला असेच ठिपके मांडून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 14, कारण आपण एक ठिपका कमी करत आहोत. त्यानंतर 13 असे करत आपण 8 पर्यंत ठिपके मांडून घेणार आहोत. पहा, आता अशी आपण ठिपक्यांची मांडणी करून घेतलेली आहे. आता ही 15ची लाईन सोडून त्याच्यावरची जी लाईन आहे 14ची, हे साईडचे जे 3 ठिपके आहेत त्या ठिकाणी पहा आपल्याला हे 3 ठिपके आपण जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे वरच्या 2 ठिपक्यांना असा चंद्र काढल्यासारखं करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा एक ठिपका. आता नंतर या डाव्या बाजूला आपल्याला हे 4 ठिपके जे आहेत तिथपर्यंत रेष ओढायची आहे. पहा, हे 4 ठिपके आपण इथं जॉईंट करून घेतलेले आहेत या 4थ्या ठिपक्यापर्यंत. त्यानंतर आता हे दुसऱ्या बाजूचं जे आहे ते या ठिपक्याला जोडायचं आहे. म्हणजे डाव्या साईडनं हा 4था ठिपका येतो, या ठिपक्याला जोडायचा आहे. त्यानंतर 3रा ठिपका येतो. त्यानंतर परत जो मध्ये सेंटरला ठिपका आहे त्याला, आणि हे दोन्ही ठिपके आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही जी रेष आहे ही वरच्या ठिपक्याला जोडायची आहे आपल्याला. पहा इथं, आणि ते आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आता खालच्या बाजूला आपल्याला पहा इथं आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ही लाईन सोडून आता या लाईनला आपल्याला हे 3 ठिपके आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे वरचे 2 ठिपके याला जोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा एक ठिपका. असा आपण जो शंखाचा टोप बनवणार आहोत तो इथं बनवत आहोत. आता हे खालचे 4 ठिपकेला जोडायचे आहेत. पहा, 1, हा 2, 3 आणि 4 असे हे आपल्याला 4 ठिपके जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूचं पहा, या 4थ्या ठिपक्याला आपण हे जोडून घ्यायचं आहे इथं. त्यानंतर एक ठिपका कमी करत म्हणजे 3ऱ्या ठिपक्याला, पहा या लाईनच्या 3ऱ्या ठिपक्याला. त्यानंतर मधल्या साईडला घ्यायचं आहे
आणि हे आपल्याला हे असे 2 ठिपके जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत हा ठिपका वरच्या ठिपक्याला जोडायचा आहे आणि हे आपल्याला इथून पर्यंत जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, हा जो कॉर्नरचा जो ठिपका आहे हा ठिपका सोडून पहा या बाजूने आपण आता हे 3 ठिपके जोडणार आहोत. हा ठिपका सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि हे जे 3 ठिपके आहेत आता आपल्याला हे 3 ठिपके जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे 2 ठिपके आहेत ते आणि आता हा जो वरचा ठिपका आहे तो जोडून घ्यायचा आहे. पहा आता काय करायचं, हे 4 ठिपके परत या बाजूचे आपल्याला 4 ठिपके जोडायचे आहेत इथपर्यंत. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा आपल्याला परत या चौथ्या ठिपक्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं परत आतमधल्या साईडला आणि हे एका ओळीतले जे 2 ठिपके आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. परत या बाजूचा आपल्याला ह्या इथपर्यंत हे जोडून घ्यायचे आहे रेष. पहा अशा पद्धतीने. त्यानंतर आता या बाजूला पण आपण सेम असा शंख काढून घेणार आहोत. हे 3 ठिपके आपल्याला जोडायचे आहेत. त्यानंतर हे 2, त्यानंतर हा एक ठिपका असा जोडून घ्यायचा आहे. परत या बाजूचे 4 ठिपके आपल्याला जोडायचे आहेत. पहा हे 4 ठिपके. परत या बाजूने जो 4 नंबरचा ठिपका आहे त्या ठिकाणी पहा तिथपर्यंत, परत 3 नंबरचा, परत इथं आणि हे असे हे 2 ठिपके आपण जोडून घेत आहोत. त्यानंतर पहा हा ठिपका जोडायचा आहे आणि परत या ठिकाणी अशी रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आता वरच्या बाजूला आपल्याला पहा हा कॉर्नरचा ठिपका सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 ठिपके असे हे 3 ठिपके आपल्याला जोडायचे आहेत. परत या ठिकाणी हे 2 आणि वरती 1. परत या बाजूच्या हे 4 ठिपके जोडायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण बाकीचे शंख काढले आहेत त्याच पद्धतीने हे देखील शंख आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर अलीकडच्या बाजूचा हा ठिपका, परत एक कमी करत असा ठिपका, परत मध्ये आणि हे वरचे जे 2 ठिपके आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत. त्यानंतर इथं आणि हे असं ठिपका आपण हे जोडून घेतलेले आहे. परत आता आणखीन एक शंख राहिलेला आहे आपला. या ठिकाणी कॉर्नरचा ठिपका सोडून त्याच्या खालची जी लाईन आहे त्या ठिकाणी आपल्याला हे 3 ठिपके जोडायचे आहेत. पहा अशा पद्धतीने. त्यानंतर हे वरचे 2 ठिपके आणि हा त्याच्यावरचा एक ठिपका, हे असे ठिपके जोडून घेतलेले आहेत. परत त्या बाजूचे आपल्याला 4 ठिपके जोडायचे आहेत अशा पद्धतीने. या बाजूने हा चौथा नंबरचा ठिपका येणार आहे तो, परत एक ठिपका कमी करत वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने हे आपण ठिपके जोडून घेतलेले आहेत. परत हा ठिपका इथे जोडायचा आहे आणि हे असं जोडून घ्यायचं आहे. आता पहा, आता हे मधात जे 3 ठिपके दिसत आहेत हे 1, 2 आणि हे 3, ह्या जो 3 नंबरचा ठिपका आहे पहा तिथून असे आपल्याला हे 3 ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे 2 वरच्या साईडला आणि हा वरचा शंखाचा टोप आपल्याला इथे काढायचा आहे. परत या बाजूच्या या ठिपक्याला जोडायचा आहे आणि परत हे सेम जो शंख आपण वरती काढलाय सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं शंख काढून घ्यायचा आहे. पहा हे 4 ठिपके आपण जोडलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही पहा चौथ्या नंबरचा ठिपका येतो. त्यानंतर एक ठिपका कमी करायचा 3ऱ्या नंबरचा ठिपक्याला आणि परत आतमध्ये घेऊन हे वरचे 2 ठिपके आपल्याला जोडायचे आहेत.
त्यानंतर ही खालचा जो ठिपका आहे या ठिपक्याला जोडायचा आहे आणि परत तो त्या रेषेला आपल्याला जोडून घ्यायचा आहे। सेम अशाच पद्धतीने आपण इथे शंख काढणार आहोत। परत या बाजूलाही 3 नंबरचा ठिपका घ्यायचा आहे, 1 2 आणि हा तिसरा। या ठिपक्यापासून आपण पहा हे 3 ठिपके आपल्याला जोडायचे आहेत। त्यानंतर हे 2 आणि हा वरती शंखाचा टोप। परत आता इथं काय होणार आहे, या ठिपक्याला हा जोडणार आहे। जो पहिला शंख आहे त्या ठिपक्याला आपल्याला हा शंखाचा बघा हे जोडून घ्यायचा आहे आणि हे 4 ठिपके म्हणजे जो पहिला शंख आहे त्या शंखालाच आपली ही दुसऱ्या शंखाची रेष येणार आहे इथून इथपर्यंत। आणि हे असे बाकीचे ठिपके आपण जोडून घेत आहोत। परत इथं आणि ह्या इथं असं जोडून घ्यायचं आहे। परत या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने 3 नंबरचा ठिपका जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला आणि हे 3 ठिपके जोडायचे आहेत। पहा आता इथपर्यंत या शंखाला जोडायचं आहे आणि परत हे 4 ठिपके म्हणजे या मधातल्या ठिपक्यापर्यंत प्रत्येक शंखाचा जो सेंटर आहे तो तिथे येणार आहे। पहा या बाजूनेही असंच करायचं आहे सेम। आणि हे असा ठिपका जोडून घ्यायचा आहे। परत या बाजूलाही 3 नंबरचा ठिपका घेऊन हे अशा पद्धतीने शंखाचा टोप काढायचा आहे आपल्याला। प्रत्येक शंख हा पहिल्या शंखाशी कनेक्टेड असणार आहे पहा। त्यानंतर इथे अशा पद्धतीने इथे हा शंख आपण जोडत आहोत। त्यानंतर या बाजूला एक शंख काढायचा आहे आपल्याला। पहा अशा पद्धतीने आपण हे शंखाचा टोप काढून घेत आहोत। परत या शंखाला अशी रेष जोडणार आहे। परत या बाजूला अशी रेष आपण हे घेत आहोत इथपर्यंत आणि हे असं इथं जोडून घ्यायचं आहे। परत या ठिकाणी आणखीन एक शंख आपला तयार होणार आहे। पहा आता परत या 3 नंबरच्या ठिपक्याशी आपण हे 3 ठिपके जोडायचे आहेत। परत हा शंखाचा टोप काढून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर हे बाजूचे जे 4 ठिपके आहेत म्हणजे सेंटर पर्यंत आपल्याला ही रेष ओढायची आहे। पहा अशा पद्धतीने। परत या बाजूला घेऊन हे अशा पद्धतीने आपल्याला शंख पूर्ण करायचा आहे आणि हे या रेषेला जोडायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली ही 15 ते 8 शंखाची रांगोळी तयार झालेली आहे। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रांगोळी सोबत। थँक यू।